अमेरिका आणि भारत या दोन देशांमध्ये सगळं काही आलबेल नाही अशी चिन्ह दिसतात, कारण स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी तसं म्हटलेलं आहे. आणि सध्या परिस्थिती तशीच दिसते, कारण अमेरिकेकडून भारतीय वस्तूंवरती 25% टॅरिफ आकारण्यात आलेला आहे. दोन्ही देशांमध्ये सगळं काही ठीक नाही असं ट्रम्प म्हणतायत. मध्यंतरी टेस्ला आणि इतर उद्योगांच्या बाबतीत डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली विधानं लक्षात घेता सगळं काही आलबेल नाही हे आताच्या या टॅरिफच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे आपल्यासोबत आहेत. सतीश ढगे सर, हे कशाचं प्रतीक म्हणायचं, कुठे ह्या संबंध बिघाडाला सुरुवात झाली असं म्हणता येईल? माझ्या मते संबंध बिघाडाला सुरुवात असं त्या ठिकाणी म्हणता येणार नाही, पण हे अमेरिकेचं त्यातल्या त्यात ट्रम्प प्रशासनाचं भारताविरुद्ध प्रेशरायझिंग टॅक्टिक आहे असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. मुळातच डोनाल्ड ट्रम्प हे ज्यावेळेस दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले तेव्हापासूनच त्यांनी टॅरिफ म्हणजे एक प्रकारे कर याला एक वेपन म्हणून जे आहे जगातल्या वेगवेगळ्या राष्ट्रांविरुद्ध वापरण्यासाठी सुरुवात केली. आणि त्यातल्या त्यात भारताशी संबंधित त्यांनी स्पष्टपणे भूमिका घेतली की भारतासोबत जे आहे बिझनेस करणं हे अमेरिकेला खूप अवघड आहे, कारण त्यांचं म्हणणं असं आहे की भारताची जी आहे एक प्रकारे कर रचना किंवा त्यांच्या आयातीशी संबंधित ज्या वस्तू आहेत त्यावर भारत जो आहे अत्यंत मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी कर लावतो. पण ग्राउंड रियालिटी अशी आहे की भारत जो आहे तो कृषी प्रधान देश आहे आणि मुख्यतः आपलं डेअरी सेक्टर असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ऍग्रिकल्चरल गुड्स असतील त्याच्यासोबत कॉम्प्रोमाइज करणं किंवा त्याच्यासोबत बाहेरच्या देशांमधल्या वस्तूंना अतिशय सहजगत्या भारतीय मार्केटमध्ये एंट्री देणं हे भारताला जे आहे भारताच्या अर्थव्यवस्थेला परवडण्यासारखं नाही. म्हणून भारतानं ऍग्रिकल्चर सेक्टर त्याचबरोबर डेअरी सेक्टर सोबत कुठलंही कॉम्प्रोमाइज केलं नाही. तर दुसऱ्या बाजूला ट्रम्प प्रशासनाकडून जे आहे मुख्यतः जे जीएम क्रॉप्स आहेत, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स आहेत, त्या अमेरिकन कंपन्यांचे हे प्रॉडक्ट भारतामध्ये त्यांना मार्केट ऍक्सेस मिळावा म्हणून त्यांनी प्रेशराईज करण्याचा प्रयत्न केला. पण भारताला यांना न जुमानल्यामुळे माझ्या मते ट्रम्प प्रशासनाने जे आहे अशा प्रकारचा 25% कर लावण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला असेल. माझ्या मते ही प्रेशरायझिंग टॅक्टिक आहे. आतापर्यंत ट्रम्प प्रशासनाचा इतिहास पाहता पुन्हा ते युटर्न करतील. एक प्रकारे या दबावाच्या माध्यमातून भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये आता येणाऱ्या काळामध्ये कशी चर्चा होते आणि काय पुढे हे सगळं आपल्या समोर त्या ठिकाणी येतं हे पाहणं महत्वाचं आहे.